मी ज्ञानोबा साहेबराव रेंगे, राहणार जाम, तालुका जिल्हा परभणी. मी सध्या शेती हा व्यवसाय करतो. हं. सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती असून आज भारतीय जनता पार्टी तर्फे माझा मुलगा मनीष ज्ञानोबा रेंगे कमळ या चिन्हातून उभा आहे. पक्षाने त्यावर जबाबदारी टाकलेली आहे की पंचायत समिती तुम्हाला निवडून आणण्यासाठी. कशा पद्धतीने तुम्ही काम करणार आहात? कोणते महत्त्वाचे विकास मुद्दे हातात घेतले? आता अगोदर सर, कामाचा मुद्दा म्हणजे असा सांगतो की पुढे तर भविष्यात भरपूर कामं करू, पण आजपर्यंत मी स्वतः भारतीय जनता पार्टी पक्षाच्या सहकार्याने गोरगरीब लोकांचे विहिरीचे काम असतील, फळबागेचे काम असतील, घरकुलचे काम असतील, शौचालयाचे असतील. जो शौचालयाचा 2012-13 मध्ये सर्वे झाला होता, तो सर्वे मी 17-18 मध्ये पूर्ण गावामध्ये शौचालय बांधून दिले आणि पंचायत समिती, कृषी विभागाच्या माध्यमातून शेततळे, फळबाग एवढ्या खूप योजना शेतकऱ्यापर्यंत पोहोचल्या. आणि निश्चितच अजून सुद्धा भारतीय जनता पार्टीतर्फे कमळ या चिन्हातून माझा मुलगा मनीष ज्ञानोबा रेंगे पंचायत समिती जाम गणातून उभा आहे. तरी सर्व मतदार बंधूंना विनंती करतो, मी आपल्यावर असा विश्वास व्यक्त करतो की निश्चित पंचायत समिती जाम गणातून कमळ हेच चिन्ह निवडून देतील, हे असा 100% मतदार बंधूवर विश्वास करतो. आणि इथून पुढे आमच्या जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना दीदी ज्या वेळेस आमच्या कोणत्या गोरगरीब लोकांच्या दवाखान्याचं काम असेल किंवा कोणतंही एखादं काम असेल, त्यावेळेस मी तर अगोदर दुसऱ्या पक्षासोबत होतो, परंतु पक्ष हे असा कधीही मी भेद न ठेवता दीदी सोबत जायचा. तर दीदीनं आम्हाला कधीच विचारलं नाही की कोणत्या पक्षाचा आहेस, तुझं काय काम आहे. कोणताही माणूस असेल तर त्याला मदत करून देण्याचं काम हे आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना दीदींनी आम्हाला कधीही विचारलं नाही, तू कोणत्या पक्षाचा आहेस, काय आहेस. फक्त काम म्हणजे कामच करून दिलं. आणि इथून पुढेही भरपूर पंचायत समितीच्या रूपातून जे काय काम असतील गोरगरीब लोकांचे, ते पूर्ण मोफत करू, एवढीच मतदार बंधूवर विश्वास करतो. आणि समितीच्या माध्यमातून आपण काम करता. हो, या सरकारमध्ये आरोग्याचा प्रश्न आहे, शिक्षणाचा प्रश्न आहे, जिल्हा परिषदेच्या शाळा आहे, त्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे, शाळेमध्ये संख्या कमी आहे, या संदर्भात तुमची काय भूमिका असणार? हो, त्याच्याबद्दल तर आपण काय ज्या निधीचा आपल्याला गरज असेल ती आम्ही निश्चितच मेघना दीदीच्या, आमचे नेते दत्तरावजी तुकारामजी रेंगे पाटील यांच्या मार्गदर्शनातून आम्ही दोघे जण उभे आहोत. आणि त्यांच्या मार्गदर्शनातून जो निधी आमच्या जाम पंचायत समितीला लागल तेवढा पूर्ण आम्ही निधी त्या पालकमंत्र्याच्या माध्यमातून उपलब्ध करून देऊ. डीपीडीसीचा निधी आहे, मोठ्या प्रमाणामध्ये येतो. तो निधी खेचून आणून गावाचा विकास करण्यासाठी आपण पालकमंत्र्यांकडे काय मागणी करणार आहोत? निश्चितच करू सर, निश्चितच भरपूर जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देऊ जामसाठी. मतलब म्हणजे जाम म्हणजे असं नको की पूर्ण सर्कल साठी उपलब्ध करू, पूर्ण सर्कल साठी. भारतीय जनता पार्टी हा सध्या देशामधला सर्वात मोठा पक्ष हो आहे, सत्ता आहे, बरोबर. सत्ता आहे, पालकमंत्री आपले, त्याचा फायदा तुम्हाला होईल? निश्चितच फायदा होईल. अगोदर पण झाला, याच्यानंतर सुद्धा करू, भरपूर विकास करू. आणि सत्तेमध्ये तुम्ही आहात, त्याचा फायदा कसा होईल जनतेला? त्याचा फायदा जनतेला असा होणार की आतापर्यंत आता मधल्या पिरियडमध्ये 2-3 वर्ष आपली जिल्हा परिषदच नव्हती, कारण एक मध्ये काम काय होईने गेले, काय नाही तेवढे. आता इथून पुढे पूर्ण आम्ही काम पालकमंत्र्याच्या माध्यमातून करून देऊ. आरोग्याचा प्रश्न आहे, कनेक्टिव्हिटीचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत. महत्वाचा प्रश्न, शेतकऱ्यांसाठी काय करणार तुम्ही? शेतकऱ्यांसाठी सर भाव नाही आणि आडते तशी केंद्राचे दुकानदार जे आहेत ते मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची पिळवणूक करत आहेत. काय वाटतं तुम्हाला, शेतकऱ्यांचा हमी भाव कसा
कसं राहील? आता शेतकऱ्याच्या विषय तर तेवढं मोठा मी म्हणजे मागणी करण्याचा प्रयत्न करू. 4,000 मतदान आहे. हो हे सगळे शेतकरी लोक आहेत ना. हो, सर्व शेतकरी आहेत. यांच्यासाठी तुमची भूमिका परंतु काय आमच्या आहे? पंचायत समितीच्या रूपातून फक्त एवढेच काम असतात की फळबाग, विहिरी, हम्म. घरकुल, अजून आता आमचे शेत रस्ते. हम्म. आता ऑलरेडी आता सध्या आमचे मी स्वतः आणि माझे सहकारी आमचे जवळपास आता सध्या ऑन गोईंग मध्ये 4-5 रस्ते चालू आहेत हम्म. आणि नवीन 10-15 रस्त्याचे वर्क ऑर्डर तयार आहेत आणि ते निश्चितच आम्हाला मतदार बंधूंनी मदत केल्यास आम्ही ते लवकरात लवकर पूर्ण करू. तुम्हाला प्रस्थापित पक्ष जे आहेत, तर समजा शिवसेना आहे, युती जर आहे झालेली, ते सोबत आहेत का तुमच्यासोबत? सध्या नाही, आम्ही सगळे स्वतंत्र आहेत, सगळे स्वबळावर. सरळ सरळ लढत तुमची कोणासोबत असणार आहे? लढत म्हणजे आमची फक्त आता आम्ही आमचं दुसऱ्याच्या काय याच्यात बोलणार नाहीत, पण आमचा एक विश्वास आहे की पूर्ण 100% आम्हाला मतदार बंधू निवडून देणार म्हणजे देणार. 4,000 लोकसंख्या म्हणताय तुम्ही. हो, जातीने जे गणित आहेत ते पाहता तुम्ही सांगड कशी करणार? सर्व जाती धर्माच्या लोकांचं काय माहिती तुम्हाला? हा सर्वात मोठा प्रश्न आहे की भारतीय जनता पार्टी हा पक्ष सर्व जाती धर्मातील लोकांना सांभाळून चालतो. त्याच्यामुळे निश्चित मला विश्वास आहे की सर्व जाती धर्मातील लोक आम्हाला मतदान करून 100% निवडून देणार, हा मी विश्वास व्यक्त करतो. काय आव्हान करणार मतदारांना? मतदारांना आव्हान म्हणजे असं करणार सर की याच्या अगोदर सुद्धा लोकांना माझा अनुभव आहे. मी भरपूर लोकांचे कामं केलेत आणि अजून पण एवढे कामं करणार की मी 5 वर्ष रात्री जर झोपण्याचा वेळ जर सोडला तर सर्वस्व वेळ समाजासाठी देणार.